रत्नागिरी में मीडिया से बातचीत के दौरान कैबिनेट मंत्री उदय सामंत ने पूर्व सांसद विनायक राउत प्रकरण पर अपनी प्रतिक्रिया दी है। सामंत ने कहा कि यह मामला राउत परिवार का व्यक्तिगत विषय है और प्रकरण न्यायालय में होने के चलते इस पर राजनीति नहीं करेंगे। वहीं लाड़की बहन योजना को लेकर उन्होंने सरकार का बचाव करते हुए कहा कि केवल आपत्ति वाले आवेदन ही रद्द किए गए हैं। इसके साथ ही ऑपरेशन टाइगर आगे भी जारी रहने का दावा करते हुए उन्होंने कई नेताओं के संपर्क में होने का संकेत दिया है। माझी याच्यावर प्रतिक्रिया काही सुद्धा नाही। विनायक राऊत साहेबांच्या हा घरातला विषय आहे आणि घरातला विषय त्यांनी स्वतः त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, संबंधित व्यक्तीने देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा हा फॅमिली मॅटर कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यावर मी काही राजकीय भांडवल त्याचं करू इच्छित नाही। शेवटी माझ्यावर देखील एकनाथ शिंदे साहेबांचा संस्कार आहे, आई वडिलांचा संस्कार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मॅटरमध्ये जाऊन मला काही टीका टिप्पणी करायची नाही। जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल किंवा कोर्ट त्याचे निर्णय देईल। नाही, आपण वगळलेल्या नावाची किंवा संख्येची चर्चा करतो, पण आपण किती कोटी महिला भगिनींना देतो याच्यावर चर्चा कधीच करत नाही। हे कदाचित आमचं दुर्भाग्य असेल। काही ठिकाणी अनावधानानं नोकरी करणाऱ्या महिलांचे देखील फॉर्म भरले गेले, काही ठिकाणी पुरुषांच्या नावावर फॉर्म भरले गेले, पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। अशा पद्धतीचे आक्षेप असलेले जे फॉर्म आहेत ते वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही पात्र महिला जी आहे, आमची महिला भगिनी जी आहे, तिला वगळण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतलेला नाही। परंतु किती कोटी महिला भगिनींना आपण देतोय ते न बोलता किती कमी झालंय याच्यावरच आपण बोलतोय आणि हे विरोधकांची एक वेगळी स्टाईल आहे। हे फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतंय, राज्य शासन काम करतंय। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळेच एनडीएचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। नाही, कन्हैया कुमार हा अजून कुमारच आहे, तो अनमॅच्युअर्ड आहे, अपरिपक्व आहे। भाषण करता येतं म्हणून कोणावर टीका करायचा हा त्यांना जो काही धंदा सुरू केलेला हा योग्य नाही। स्वतःच्या वयाचं भान ठेवलं पाहिजे। तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुम्ही कोणावरही टीका करता, लाईमलाईट मध्ये येण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन बोलता। ही काही देशाच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही किंवा संस्कृती नाही। आमचा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गटप्रमुख त्याला भास आहे। त्यानं पहिलं ग्रामपंचायतीला निवडून यावं, त्याला अजून काहीतरी करावं आणि शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर आपल्याला मायलेज मिळेल, ब्रेकिंग न्यूज होईल यासाठीच तो करतोय। म्हणून त्याचं नाव कन्हैया कुमार जरी असलं तरी तो कुमार कन्हैयाच आहे, अजून अपरिपक्व आहे, अनमॅच्युअर्ड आहे। याच्यामध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये जर पिटिशन दाखल असेल आणि सुप्रीम कोर्टानं जर त्याचा खुलासा मागवला असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय? शेवटी ती न्यायालयाची एक सिस्टीम आहे, न्यायालयाची एक भूमिका आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे। ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा वाचायला बसलं त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे। राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक, त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं? आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे, उशिरा सगळं। मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केलं म्हणून मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं तुझा डबा चोरणार। याला काही अर्थ नाही। उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे। जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या आंदोलनाला आता 16 दिवसानंतर त्यांनी पाठिंबा दिला, तसंच हिंदुत्व वर्षानुवर्ष काँग्रेसबरोबर राहिल्यानंतर त्यांना सुचतंय। हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे। ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा शिवसेनेतले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे प्रवेश हे सातत्यानं सुरू राहणार। अनेक नगरसेवक, अनेक महानगरपालिकेचे नगरसेवक, अनेक माजी आमदार, अनेक माजी खासदार, जमलं तर महाविकास आघाडीचे काही आमदार सगळे आमच्यासोबत यायला तयार आहेत। त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। ऑपरेशन 1, 2, 3 वर आम्ही थांबणार नाहीत। ऑपरेशन भरपूर अजून व्हायची आहेत। मला अशा गोष्टीवर चर्चा देखील करायची नाही। मला माझ्या पक्षाची भूमिका मांडायची आहे। मला माझ्या नेतृत्वावर जे कोणतरी आलतू फालतू येऊन टीका करतात त्यांच्यावर बोलायचं आहे। त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की जो राऊतांच्या बाबतीतला, विनायक राऊतांच्या बाबतीतल्याच या प्रसंगामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद झाल्या। त्याच्यामुळे कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये जाऊन डोकवावं ही प्रथा आणि परंपरा एकनाथ शिंदे साहेबांची नाही आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करत असल्यामुळं आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवतो।